Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गोष्टी शिकलो होतो रियल नंबर्स बद्दल. त्यामध्ये आपण काय काय बघितलं, सिम्बॉल्स कुठले यूज होतात, डेसिमल फॉर्म काय असतं आणि नंतर मग P/Q फॉर्म म्हणजे काय हे टॉपिक आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा आधी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करणार आहोत. मग प्रॅक्टिस सेट 2.1 मधले हे जे 3 क्वेश्चन आहेत, ह्या 3 क्वेश्चनचं सोल्युशन आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. सो आपल्याला एक डेसिमल फॉर्म दिला असेल आणि त्या डेसिमल फॉर्मला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये क्लासिफाय करायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोविंग रॅशनल नंबर इनटू डेसिमल फॉर्म. आणि थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला रॅशनल नंबर दिलेला असेल त्याला P/Q फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो हे 3 क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरू करू क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिलेला आहे एक डेसिमल फॉर्म, त्याला आपल्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी फर्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल दिलेला आहे 13/5. सो जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं, ह्या 13ला 5ने डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे? सगळ्यात आधी 5 2 जा 10. सो याला मायनस केलं, इथं आलं 3. डेसिमल पॉइंट दिला आपण, हा 0 कन्सिडर केला. 5 6 जा 30. म्हणजेच 13/5चा आन्सर काय आलं आहे? 2.6. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की हा कुठला टाईप आहे? येस, दिस इज टर्मिनेटिंग टाईप. टर्मिनेटिंग टाईप का आहे? कारण डेसिमल नंबरची जी व्हॅल्यू आहे ती इथं संपते आहे, त्यानंतर कुठल्या पण व्हॅल्यूज रिपीट होत नाहीये, म्हणून हा झाला टर्मिनेटिंग टाईप. सेकंड एक्झाम्पल बघू ह्याच क्वेश्चन मधलं, 2/11. सो अगेन सिंपल आपल्याला ह्या 2ला 11ने डिवाइड करायचं आहे. सगळ्यात आधी काय येणार मग? हा 0. आपण हा डेसिमल पॉइंट इथं घेतला. सो आता काय येणार मग? 11 1 जा 11. याला मायनस केलं तर आलं 9. सो परत इथे एक 0 कन्सिडर करणार. 11 8 जा 88. मायनस केलं, आन्सर आलं 2. परत 0 कन्सिडर केला. 11 1 जा 11. मायनस केलं, परत आलं 9. 0 कन्सिडर केला, परत येणार 8. म्हणजेच काय येतंय? 0.181818 ही व्हॅल्यू सतत येत राहणार. यालाच आपण काय म्हणतो मग? की हा फॉर्म कुठला आहे? नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे कधीच संपणारा नाहीये. आणि दुसरं आहे की तो रिकरिंग आहे, म्हणजे एकच व्हॅल्यू परत परत वेळेस रिपीट होत आहे. समजलं हे 2 क्वेश्चन? तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला रॅशनल नंबर दिला आहे आणि त्या रॅशनल नंबरला सिंपल डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेसिमल फॉर्म म्हणजे कुठला फॉर्म असतो? ज्याच्यामध्ये आपण असं पॉइंट देऊन व्हॅल्यूज लिहितो. क्वेश्चन बघू. पहिला क्वेश्चन दिलेला आहे 127/200. ह्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी सिंपल ट्रिक आहे. आधी मी काय करणार, हा 127 तसंच लिहून घेणार आणि 200 म्हणजे काय असतं? 2 × 100. सिंपल.
पुढच्या स्टेपमध्ये काय करणार मी, ह्या 2 ने 127 ला डिवाइड करून घेणार. सो आन्सर काय येणार आहे, हे आता तुम्ही रफ पेजवर किंवा मग जेव्हा एक्झाम लिहिता तेव्हा पेपरच्या लास्ट पेजवर हे कॅल्क्युलेशन्स करायचं. आता मी सिम्पल तुम्हाला इथं डायरेक्टली आन्सर सांगते आहेत. जर 127 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 63.5 आणि हा डिवाइड बाय जो 100 होता तो तसाच आलाय. नेहमी लक्षात ठेवायचं, सपोज आपल्याला हा 20 नंबर दिला असेल, त्याला डिवाइड बाय 10 करायचं आहे. सो आपण काय करतो सिम्पली की हा एकच 0 आहे म्हणून इकडून 1 पॉइंट नंतर याला 0 देतो. ठीक आहे. सपोज 100 असतं तर आपण काय केलं असतं, मग इकडून 2 पॉइंट नंतर याला पॉइंट दिला असता. म्हणजे आपण काय लिहिलं असतं मग 0.20. सपोज आपल्याला 20 डिवाइड बाय 1000 विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, हे 3 शून्य आहे म्हणून ह्या साईडने 3 शून्य आपण 3 अंक काउंट केले असते. सो हा झाला 1, हा झाला दुसरा, याला आपण इथं 0 कन्सिडर केलं असतं तिसरा, त्यानंतर मग आपण हा डेसिमल पॉइंट दिला असता आणि नंतर मग हा 0. सो 20 डिवाइड बाय 1000चा आन्सर काय आलं असतं मग 0.020. सेम आपल्याला इथं करायचं आहे. आपल्याकडे व्हॅल्यू काय आहे 63.5 आणि याला 100 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे किती 0 आहे 2. सो हा डेसिमल पॉइंट 2 घरांनी पुढे सरकेल. सगळ्यात आधी एक घर पुढे सरकला तर व्हॅल्यू काय आली मग 6.35. नंतर अजून एक घर पुढे सरकला तर आलं 0.635. यालाच आपण काय लिहितो 0.635 म्हणून याचं आन्सर आलं 0.635. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल, इझी होता. आता याच्याच मधलं दुसरं एक्झाम्पल आहे 25 डिवाइड बाय 99. सो 25 डिवाइड बाय 99 करण्यासाठी 99चा टेबल येणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण कोणाच्याच लक्षात 99चा टेबल नसेल तर सिंपल काय करायचं, आपण 99 प्लस 99 किती होणार 9 and 9 8, 1 कॅरी 9 and 9 8 आणि इथं आलं 19. सो हा झाला सेकंड. परत याच्यात 99 ऍड केलं. सो असा तुम्ही एक बाजूला टेबल क्रिएट करून घ्यायचा आणि सिंपल आपण डिव्हिजन करायचंय. मग 25 ला जर 99 ने डिवाइड केलं तर सगळ्यात आधी काय येणार, आता मी डायरेक्टली तुम्हाला डिव्हिजन सांगते. सो इथं 0 आलं, मायनस केलं, आन्सर आलं 25. आपण डेसिमल पॉइंट कन्सिडर करणार आहे म्हणून इथं 0 कन्सिडर केला. आता 99चं जेव्हा आपण टेबल लिहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जर आपण 99 ला 2 ने मल्टिप्लाइड केलं तर आन्सर येतं 198 जे आपण इथं लिहिलं पण आहे. सो याला मायनस केल्यावर काय येणार, मग हा आला 2, इथं 1 कॅरी दिलं, 25 मधून 20 गेले, आन्सर आलं 5. अगेन इथं 0 लिहिलं मी, परत 99 ला जर 5 ने मल्टिप्लाइड केलं तर पुढे आन्सर येतं. सो असं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा पूर्ण. मी इथं आता डायरेक्ट आन्सर लिहिते तुमच्या समोर 0.2525 अँड सो ऑन. सो हे आलं आहे आन्सर. डन. सो जेव्हा 25 डिवाइड बाय 99 केलं तर आन्सर आपल्याला कुठला डेसिमल फॉर्म मिळाला 0.2525. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये रॅशनल नंबर दिलेला आहे आणि त्याला पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंपल आहे. मे बी तुम्ही जो व्हिडिओ आपण फर्स्ट अपलोड केला आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल, अशा टाईपचा आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तो. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला होता 0.6 बार. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर मला कमेंटमध्ये लिहून द्या, कारण सेम टाईपचा क्वेश्चन आपण व्हिडिओ 1 मध्ये बघितलेला आहे.
ते तुम्ही रेफर करू शकतात आणि त्याप्रमाणे हा क्वेश्चन सॉल्व करा. आता आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलेला आहे 2 डिजिट जे रिपीट होतात त्याचा. क्वेश्चन नंबर फर्स्ट होता की ज्याच्यात फक्त एकच डिजिट रिपीट होत आहे. पण हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे, म्हणून मी हा क्वेश्चन तुमच्यासाठी घेतला आहे. आपण याला एक सिंपल इझी वेने कसं सॉल्व करायचं ते बघू. सगळ्यात आधी आपल्याला याच्यावरून काय कळालं की हा जो 0.37 आहे हा 37 रिपीट होतो आहे पूर्ण. म्हणजेच कसा रिपीट होतोय तो 0.37 37 37 अँड सो ऑन. एवढं कळालं. आता आपण पुढे बघू. सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप आहे की x इक्वल टू लिहून घेतलं 0.37 चा बार. त्यानंतर काय स्टेप होती, चेक करायचं की किती नंबर रिपीट होता आहे. सो इथं किती नंबर रिपीट होत आहे 2. म्हणजेच आपण मग 1 वर किती शून्य देणार 2, म्हणजे आपल्याला हा 100 घ्यावा लागेल. तो पुढच्या स्टेपमध्ये काय येणार मग 100x. सिंपल. आता 0.37 ला 100 ने मल्टीप्लाइड केलं तर हा डेसिमल पॉइंट. आता सपोज 100 मल्टीप्लाइड मी 0.3737 केलं. ठीक आहे. म्हणजेच मी काय करते, हा डेसिमल पॉइंट 2 घरांनी पुढे सरकवत आहे. म्हणजे आधी इथं सरकेल आणि त्यानंतर मग तो इथं जाईल. म्हणजेच माझा आन्सर काय येणार आहे 37.37. सेम आन्सर मी इथं लिहून घेतलं 37.37 आणि हा बार तसाच्या तसं. इथपर्यंत कळालं की x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती आणि 100x आपण का लिहिला, कारण हे 2 नंबर्स रिपीट होत होते म्हणून. जर 3 नंबर रिपीट होत असले असते तर आपण 1000 घेतलं असतं. समजलं. आता पुढची स्टेप सिंपल आहे. हा जो 100x आहे त्याच्यामधून आपण एक x मायनस करू जो आपल्याला इथं काढलेला आहे. 100x ची व्हॅल्यू काय आहे 37.37 चं बार मायनस x ची व्हॅल्यू काय होती 0.37 बार. ह्या दोघांचा मायनस केलं तर काय येणार आहे, बाजूला लिहून घेऊ आपण 37 मायनस 37 बरोबर. 7 मायनस 7 झालं 0, 3 मायनस 3 झालं 0. हा डेसिमल पॉइंट इथं आणि 37 मधून 0 केलं तर आलं 37. सो आपलं आन्सर काय आलं इकडं 37.00 आणि हा बार जसा होता तसंच ठेवला. 100x मधून एक x गेला, किती उरले 99x. एवढं कळालं. आता सिंपल. हा जो 99x आहे हा आपण तसाच ठेवला इक्वल टू 0 किती पण वेळेस रिपीट झाला तरी काय फरक पडणार आहे नाही, म्हणून हा आपण काढला तर आपलं इकडं आन्सर आलं फक्त 37. सिंपल. आता पुढची स्टेप काय असणार आहे x इक्वल टू 37 डिवाइड बाय 99. सो आपला हा p/q फॉर्म रेडी झाला. सिंपल होतं क्वेश्चन. आपल्याला एक डेसिमल फॉर्म दिला होता आणि आपण त्याच्यात कुठला फॉर्म कन्वर्ट केला p/q चा फॉर्म. ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 क्वेश्चन बघितले आहे प्रॅक्टिस सेट 2.1 चे. तुम्हाला जर कुठं डिफिकल्टी वाटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकतात. आणि जर तुम्हाला हे चॅनल हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.